प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणती व्यक्ती ही ऊर्जा कार्यक्षमता सुधारून उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना निर्मिती आणि बांधणी यासाठी ऊर्जा क्षेत्रातील जागतिक ऊर्जा पुरस्कार या सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरली? तर उत्तर आहे कौशिक राजशेखर. हा 2022 या वर्षासाठीचा पुरस्कार होता. प्रश्न क्रमांक 2. भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम संघराज्यवादाचा सौदा आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? आणि बरोबर उत्तर आहे मॉरिस जोन्स. प्रश्न क्रमांक 3. भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला होता? आणि बरोबर उत्तर आहे 1955 म्हणजेच सिटिझनशिप ऍक्ट. प्रश्न क्रमांक 4. मार्च 2023 मध्ये सविता पुनिया हिला 2022चा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूसाठीच्या बलबीर सिंग सिनियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ती खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आणि उत्तर आहे हॉकी. प्रश्न क्रमांक 5. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे? आणि बरोबर उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 6. ऑक्टोबर 2022 मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात येथे हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी खालीलपैकी कोणते मिशन सुरू केले? आणि बरोबर उत्तर आहे मिशन लाईफ. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 1 ते 3 मार्च 2023 दरम्यान G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची पहिली बैठक पार पडली? बरोबर उत्तर आहे गुरुग्राम हरियाणा येथे. प्रश्न क्रमांक 8. उपेक्षित व्यक्तींच्या उपजीविका आणि निर्वाहासाठीच्या सहाय्याअंतर्गत किती महानगरपालिका भीक मागणाऱ्या लोकांसाठी पुष्कळ सर्वसमावेशक कल्याणकारी उपायांचा अंतर्भाव करतील? बरोबर उत्तर आहे 75. प्रश्न क्रमांक 9. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? आणि बरोबर उत्तर आहे 8.6%. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली? उत्तर आहे धोंडो केशव कर्वे. SNDT म्हणजेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 11. मानवी शरीरात A जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे? यकृत, हाडे, मेंदू की त्वचा? आणि बरोबर उत्तर आहे यकृत. यकृत म्हणजेच लिव्हर. प्रश्न क्रमांक 12. 2023 मध्ये सौदी अरेबियासोबतच्या हज 2023 या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केल्यानंतर 2023 साली भारताचा हज कोटा हा कोरोनापूर्व डॅश डॅश या स्तरा एवढा पुनःस्थापित केला गेला? आणि बरोबर उत्तर आहे 1,75,025. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कुणी सोशलिस्ट क्वेस्ट फॉर द राईट पाथ नावाचे पुस्तक लिहिले? आणि बरोबर उत्तर आहे श्रीधर महादेव जोशी म्हणजेच SM जोशी. प्रश्न क्रमांक 14. जर नागरिकाने फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्दबातल केले जाऊ शकते? आणि बरोबर उत्तर आहे वंचन म्हणजेच डेप्रिव्हेशन. प्रश्न क्रमांक 15. आत्माराम पांडुरंग यांनी डॅश डॅश मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली? आणि बरोबर उत्तर आहे बॉम्बे येथे. कधी? तर 1867 मध्ये. प्रश्न क्रमांक 16. फेसबुक FB चे संस्थापक 32 वर्षीय मार्क झुकरबर्ग हे खालीलपैकी कोणत्या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत? आणि बरोबर उत्तर आहे अमेरिकेतील 40 वर्षाखालील सर्वात श्रीमंत उद्योजक. प्रश्न क्रमांक 17. फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणीसृष्टीचा विशिष्ट गट कोणता आहे? आणि बरोबर उत्तर आहे संधिपाद म्हणजेच आर्थ्रोपोडा. प्रश्न क्रमांक 18. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमात विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणाबद्दल उल्लेख आहे? आणि बरोबर उत्तर आहे कलम 9. प्रश्न क्रमांक 19. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त डॅश डॅश यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात? आणि बरोबर उत्तर आहे संबंधित राज्याचे राज्यपाल यांना संबोधित करून. प्रश्न क्रमांक 20. सत्यार्थ प्रकाश द लाईट ऑफ ट्रूथ डॅश डॅश यांनी लिहिला होता? आणि बरोबर उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. आणि स्वामी दयानंद यांनीच आर्य समाजाची स्थापना केली. कधी? तर 1875 ला. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? विधान 1820 ते 1830 च्या दशकाच्या उत्तरार्धात बंगाली विचारवंतांमध्ये यंग बंगाल मुवमेंट म्हणून ओळखली जाणारी मूलगामी विचारसरणी लोकप्रिय होती. विधान ब. यंग बंगाल मुवमेंटचा नेता तरुण अँग्लो इंडियन हेनरी विवियन डेरोजिओ होता? आणि बरोबर उत्तर आहे A आणि B ही दोन्ही विधाने योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 22. भारताकडून डिसेंबर 2023 पर्यंत वारसा स्थळांच्या मार्गावर म्हणजे हेरिटेज रूट्स पहिल्या हायड्रोजन चालित रेल्वे गाड्या सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठीची चाचणी धाव टेस्ट रन खालीलपैकी कोणत्या मार्गिकेवर घेतली जाईल? आणि बरोबर उत्तर आहे सोनीपत जिंद विभाग. प्रश्न क्रमांक 23. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात स्वराज हा शब्द सर्वप्रथम डॅश डॅश यांनी उच्चारला होता? आणि बरोबर उत्तर आहे दादाभाई नौरोजी.
प्रश्न क्रमांक 24. भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा योग्य गट ओळखा. आणि बरोबर उत्तर आहे सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. प्रश्न क्रमांक 25. झाडाच्या संरचनेचा कोणता भाग परागांचा प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो? आणि बरोबर उत्तर आहे फुले. प्रश्न क्रमांक 1. पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होणाऱ्या अनुवांशिक वैशिष्ट्यांच्या एकूण बेरजेला काय म्हणतात? आणि बरोबर उत्तर आहे अनुवांशिकता, हेरिडिटी. प्रश्न क्रमांक 2. 2011च्या जनगणनेनुसार केरळमधील पुरुषांमधील साक्षरता दर किती आहे? आणि बरोबर उत्तर आहे 96.11%. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? विधान: 1858च्या भारत सरकार अधिनियमाद्वारे भारताचे गव्हर्नर जनरल हे व्हाईसरॉय बनले. विधान ब: लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय होते. आणि बरोबर उत्तर आहे ए आणि बी ही दोन्ही विधाने सत्य आहेत. प्रश्न क्रमांक 4. राज्य जनमाहिती अधिकारी हा विहित तरतुदीनुसार नागरिकांना माहिती देण्यात अपयशी ठरल्यास त्याला राज्य माहिती आयोगाद्वारे किती दंड आकारला जाऊ शकतो? आणि बरोबर उत्तर आहे दररोज 250 रुपये. प्रश्न क्रमांक 5. 1906 मध्ये खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली? आणि बरोबर उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे म्हणजेच वीरा शिंदे. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणी असोचॅमच्या 14व्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स कम अवॉर्ड्स फॉर सिव्हिल एव्हिएशन 2023 येथे विमानचालन शाश्वतता आणि पर्यावरण या अंतर्गत सर्वोत्तम शाश्वत ग्रीनफील्ड विमानतळ हा पुरस्कार जिंकला आहे? आणि बरोबर उत्तर आहे GMR गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ. प्रश्न क्रमांक 7. रयतवारी ही प्रसिद्ध जमीन महसूल प्रणाली मद्रास इलाख्यात वर्ष किती मध्ये सुरू करण्यात आली? आणि बरोबर उत्तर आहे 1820. भारतात ही कोणी सुरू केली होती? तर अलेक्झांडर रीड आणि थॉमस मुनरो. प्रश्न क्रमांक 8. 13वी महिला वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी अजिंक्य स्पर्धा 2023 खालीलपैकी कोणत्या राज्याने आयोजित केली होती? आणि बरोबर उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश येथील काकीनाडा येथे. प्रश्न क्रमांक 9. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात अधिनियमाचा अधिभावी प्रभाव असण्याचा उल्लेख आहे? बरोबर उत्तर आहे कलम 22. प्रश्न क्रमांक 10. जाती व्यवस्थेच्या गांधीवादी संकल्पनेवर खालीलपैकी कोणी टीका केली? बरोबर उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 11. 6 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत UN हवामान परिषद COP27 कुठे आयोजित करण्यात आली होती? ज्यामध्ये भारत देखील सहभागी होता. आणि बरोबर उत्तर आहे शर्म अल शेख, इजिप्त येथे. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात अशी तरतूद आहे की राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करणार नाही? आणि बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 15, आर्टिकल 15. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणता नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित पहिला लेखी दस्तावेज होता? आणि बरोबर उत्तर आहे मॅग्ना कार्टा 1215. प्रश्न क्रमांक 14. कोले कॅल्सिफेरॉल या रासायनिक संयुगाचे सामान्यतः वापरले जाणारे नाव काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे जीवनसत्व D3 म्हणजेच व्हिटॅमिन D3. प्रश्न क्रमांक 15. 2022 मध्ये पोषण स्थिती सुधारण्याच्या हेतूने मुख्यमंत्री मातृशक्ती योजनाच्या माध्यमातून आरोग्य सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी गरोदर व स्तनदा मातांना त्यांच्या नवजात बालकासह सुरुवातीच्या 1000 दिवसांसाठी पोषक आहार देणे हे कोणत्या राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे? आणि बरोबर उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 16. शासनाने मंजूर केलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा विकास करण्याच्या उद्देशाने अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम PMJVK या केंद्र पुरस्कृत योजनेचा सुधारित कालावधी काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे आर्थिक वर्ष 2021-22 ते 2025-26. प्रश्न क्रमांक 17. हिमालयातील कोणती पर्वतरांग बारमाही बर्फाच्छादित आणि प्रमुख शिखरांसाठी ओळखली जाते? आणि बरोबर उत्तर आहे बृहद हिमालय म्हणजेच ग्रेटर हिमालयच. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय आणीबाणी अनुच्छेद 359 दरम्यान मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही न्यायालयात जाण्याचा अधिकार निलंबित करू शकते? आणि बरोबर उत्तर आहे राष्ट्रपती. हे पण लक्षात ठेवा 352, 356 आणि 360 हे आणीबाणीशीच संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 19. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातींची शेड्यूल्ड ट्राइब्स म्हणजे STची एकूण संख्या किती आहे? आणि बरोबर उत्तर आहे 705. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या प्राणीसृष्टीत हायड्राचा समावेश होतो? आणि बरोबर उत्तर आहे सिलेंटराटा. प्रश्न क्रमांक 21. युरोपियन संघाच्या हवामान बदलासंदर्भातील धोरणे आणि कृती यांच्या आधारे 59 देशांचे मूल्यांकन करून COP27 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या हवामान बदल कामगिरी निर्देशांक CCPI 2023 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे?
आणि बरोबर उत्तर आहे 8वा. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणते एक सॉफ्टवेअर नसून हार्डवेअर आहे? आणि बरोबर उत्तर आहे ALU. प्रश्न क्रमांक 23, श्री नारायण गुरु धर्म परिपालन SNDP चळवळ ही श्री नारायण गुरु स्वामी यांनी डॅश डॅश मध्ये सुरू केली होती? आणि बरोबर उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणी 1888 मध्ये सुधारक नावाचे साप्ताहिक सुरू केले होते? आणि बरोबर उत्तर आहे गो आगरकर म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 25, 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीत देशातील सर्व राज्यांमध्ये डॅश डॅश समुदायाच्या नेतृत्वाखाली नई चेतना पहल बदलाव की नामक राष्ट्रीय मोहीम सुरू करण्यात आली? आणि बरोबर उत्तर आहे लिंग आधारित भेदभाव विरुद्ध म्हणून. प्रश्न क्रमांक 1, राजस्थान राज्यात भरती परीक्षांमध्ये अयोग्य माध्यमांचा वापर प्रतिबंधित करण्यासाठी असलेल्या कायद्याचे नाव काय आहे, जो स्पर्धा परीक्षांतील अयोग्य माध्यमांच्या वापराच्या धोक्याला आळा घालण्यासाठी पारित करण्यात आला आहे? आणि बरोबर उत्तर आहे राजस्थान सार्वजनिक परीक्षा भरतीमधील अयोग्य माध्यमांना प्रतिबंधित करण्यासाठीचे उपाय अधिनियम 2022. प्रश्न क्रमांक 2, एप्रिल 2022 मध्ये भारतीय तटरक्षक दल ICG ने राष्ट्रीय तेल गळती आपत्ती आकस्मिकता योजना नुसार नॅटपॉलरेक्स या राष्ट्रीय स्तरावरील 2 दिवसीय प्रदूषण प्रतिसाद सरावाच्या 8व्या आवृत्तीचे आयोजन कुठे केले आहे? आणि बरोबर उत्तर आहे मुरगाव म्हणजेच मोर्मुगाव बंदर गोवा येथे. प्रश्न क्रमांक 3, भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद हा संसदेला एक नवीन राज्य निर्माण करण्याचा एकमेव अधिकार देतो, जो स्पष्टपणे दर्शवितो की भारतीय संविधान हे विशिष्ट संघराज्य वैशिष्ट्यांसह एकात्मक स्वरूपाचे आहे? आणि बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 2. प्रश्न क्रमांक 4, 28 डिसेंबर 2022 रोजी कोणत्या ठिकाणी भारतीय लष्कराने झोन 3 भूकंप विनिर्देशक आणि जवानांसाठी हरित इमारत मानकांचे अनुपालन करून आपल्या पहिल्या 3D मुद्रित आपत्ती प्रतिरोधक घराच्या युनिट संरचनाचे उद्घाटन केले? आणि बरोबर उत्तर आहे अहमदाबाद कंटोनमेंट. प्रश्न क्रमांक 5, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुषांमधील साक्षरता दर किती आहे? आणि बरोबर उत्तर आहे 82.14%. प्रश्न क्रमांक 6, डॅश डॅश यांना भारतीय राष्ट्रवादाचे प्रेषित असे म्हटले जात असे? बरोबर उत्तर आहे अरविंद घोष यांना. प्रश्न क्रमांक 7, प्रतिकूल हवामानाच्या घटना विशेषतः भूस्खलन करू शकणारी अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्ती यामध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे खालीलपैकी कोणत्या संस्थेने देशातील भूस्खलन होण्याची ठिकाणे दर्शविणारा भारताचा भूस्खलन नकाशा संग्रह प्रकाशित केला? आणि बरोबर उत्तर आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो. प्रश्न क्रमांक 8, संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार भारताची लोकसंख्या डॅश डॅश असून 2023 मध्ये पहिल्यांदाच ती चीनला मागे टाकेल? आणि बरोबर उत्तर आहे 142,57,00,000 समथिंग. प्रश्न क्रमांक 9, जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी जमीन आणि पाण्याच्या संयोगाची आवश्यकता असलेली विशिष्ट वनस्पती गट कोणता आहे? आणि बरोबर उत्तर आहे ब्रायोफायटा. प्रश्न क्रमांक 10, महालवाडी जमीन महसूल पद्धतीतील महालचा अर्थ काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे गाव. प्रश्न क्रमांक 11, 1890 मध्ये खालीलपैकी कोणी बडोद्यात तंत्र शिक्षणासाठी कला भवन नावाची संस्था स्थापन केली? आणि बरोबर उत्तर आहे महाराज सयाजीराव गायकवाड. प्रश्न क्रमांक 12, झाडाचे वय निश्चित करण्यासाठी कोणते दृष्टिकोन अस्तित्वात आहे? आणि बरोबर उत्तर आहे झाडाच्या खोडातील वलयांची संख्या. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणता ईमेल संदेशाचा एक भाग आहे? आणि बरोबर उत्तर आहे 2 मेसेज. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता? आणि बरोबर उत्तर आहे रामकृष्ण गोपाळ भांडारकर. प्रश्न क्रमांक 15, नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार खालीलपैकी कोणत्या मार्गाने एखादा व्यक्ती भारताचे नागरिकत्व गमावू शकते? त्याग, समाप्ती की वंचनाद्वारे? आणि बरोबर उत्तर आहे ABC या सर्वांद्वारे. प्रश्न क्रमांक 16, दुसरी ईशान्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022 खालीलपैकी कोणत्या राज्याने आयोजित केली होती? आणि बरोबर उत्तर आहे मेघालय. प्रश्न क्रमांक 17, माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात प्रतिकरणीयता बद्दल उल्लेख आहे? आणि बरोबर उत्तर आहे कलम 10. प्रश्न क्रमांक 18, 1799 मध्ये खालीलपैकी कोणती महत्वाची घटना घडली? आणि उत्तर आहे चौथे अँग्लो म्हैसूर युद्ध. प्रश्न क्रमांक 19, 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने राष्ट्रीय पशुधन मिशन अंतर्गत शेतकऱ्यांसाठी रुरल बॅकयार्ड पिगरी स्कीम हा एक प्रमुख कार्यक्रम सुरू केला आहे? आणि बरोबर उत्तर आहे मेघालय. प्रश्न क्रमांक 20, भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी स्वर्णसिंग समितीने किती मूलभूत कर्तव्ये सुचविली होती? आणि बरोबर उत्तर आहे 8. सध्या किती मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज आहेत? तर 11.
प्रश्न क्रमांक 21. जुलै 1905 मध्ये लॉर्ड कर्झनच्या व्हॉइसरॉयच्या अधिकार क्षेत्रात खालीलपैकी कोणती घटना घडली? आणि बरोबर उत्तर आहे बंगालची फाळणी. प्रश्न क्रमांक 22. जैन पंथांना डॅश डॅश आणि डॅश डॅश या नावाने ओळखले जाते? दिगंबर आणि श्वेतांबर. प्रश्न क्रमांक 23. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या तरतुदीनुसार राज्याचे मुख्य माहिती आयुक्त हे डॅश डॅश या वयापर्यंत पदावर राहू शकतात? आणि बरोबर उत्तर आहे 65 वर्षे. प्रश्न क्रमांक 24. भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात तापमानात कमालीची तफावत आढळते? आणि बरोबर उत्तर आहे गंगेचे मैदान. प्रश्न क्रमांक 25. रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व कारणीभूत असते? आणि बरोबर उत्तर आहे व्हिटॅमिन के.